हा जो डाएटिंगचा प्रकार आहे हा कुणासाठी चांगला नाही. हे जे सगळे फॅट डाएटिंगचे प्रकार जे आपण म्हणतोय ना, त्याच्यामुळे तुमचं मसल मास कमी होतं. मग आपण जेव्हा मसल मास कमी होतो तेव्हा आपले सगळे ऑर्गन्स पण ते वीक व्हायला लागतात. मग असा वेट लॉस काही कामाचा नाही. सो गरजेचं काय आहे की तुम्ही फॅट लॉस करा. इंटरमिटंट फास्टिंग हे एक युजफुल टूल आहे. आपलं पारंपरिक जे पान आहे ते ऍक्च्युली खूप बॅलन्स्ड आहे, पण आपण काय केलंय त्याचे तुकडे केलेत. सगळ्यांना जे म्हणजे केस गळतायत किंवा अशक्तपणा येतोय, चक्कर येऊन पडतायत, अनिमिया होतोय, आयर्न डेफिशियन्सी अनिमिया होतोय, हे सगळं प्रोटीन डेफिशियन्सीमुळे होते. जे तुम्हाला सांगतात ना की रात्री कार्ब्स नाही खायचे किंवा भात नाही खायचा, नंतर की भाताचे जे दुश्मन आहेत ना इथे सगळे, तर ते ना खूप शॉर्टकट वापरतात. शुगर जर बंद केली तर आपल्या बॉडीला काही असा शॉक मिळणारे आणि आपण कोसळणारे असले काही प्रकार होत नाहीत. फॅट रिडक्शन हा खूप मोठा स्कॅम आहे. हाय, हॅलो, नमस्कार. लोकमत सखीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. असं म्हटलं जातं की कोणाच्या मनात शिरायचं असेल तर त्याचा मार्ग हा पोटातून जात असतो. अर्थातच आपल्या मनाला खुश ठेवणारा आहार हा सगळ्यात मोठा फॅक्टर आपल्या आयुष्यात आहे आणि त्या आहाराबाबत, डाएटबाबत सध्या अनेक ट्रेंड्स, अनेक फॅड्स आजूबाजूला आपल्याला दिसतात. बरेचदा आपण ते काही माहिती नसताना सुद्धा सहज फॉलो करतो. त्याचे बरेचदा विपरीत परिणाम सुद्धा आपल्यावर होतात. त्यामुळे योग्य वेट मॅनेजमेंट नेमकं कसं असलं पाहिजे, डाएट कसं असलं पाहिजे, आहार आपला काय असला पाहिजे आणि जे काही आजूबाजूचे फॅड्स आहेत त्या सगळ्यावरती भाष्य करण्यासाठी आपल्याबरोबर थेट एक्सपर्ट आहेत. आपल्याबरोबर सुप्रसिद्ध क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे मॅम आहेत. मॅम, तुमचं मी पुन्हा एकदा लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत करते. थँक्यू सो मच. तर आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. जसं मी सुरुवातीला म्हटलं की अनेक फॅड्स, अनेक ट्रेंड सध्या डाएटच्या बाबत आहेत. काय बोलाल त्याबद्दल? जेवढे सीझन्स आहेत, जेवढे महिने आहेत, तेवढे फॅड्स आहेत आणि ते खूप वर्षांपासून चालू आहेत. आता काही हल्लीच यायला लागलेत असं नाहीये. अगदी 1970s 60s तेव्हापासून फॅड्स हा प्रकार चालूच असतो. आणि ते का प्रसिद्ध होतात? कारण आपल्याला सगळ्यांना अगदी इन्स्टंट काहीतरी झटपट असं मॅजिक पिल्स हवे असतात की उगीच म्हणजे कशाला अमिता मला हेल्दी खायला सांगत बसते, काहीतरी एक असं खायला सांग की ज्याच्याने माझी चरबी पार गळून पडेल. असं सांगतात मला. आता क्लिनिकमध्ये पण असं सांगतात आणि सगळ्यांचा हाच शोध असतो, सारखा याच शोधात असतात. आणि हाच वीक पॉइंट जो आहे, हे सगळे जे फॅट डाएट प्रमोट करणारे जे लोक असतात तर ते त्यांना अगदी बरोबर माहिती आहे की यांना जर आपण पटकन होईल बरं का असं काहीतरी मिरेकल काही दाखवलं तर लोक त्यांना सोपा मार्गच बघायला म्हणजे घ्यायला जाणार आहेत आणि म्हणून ते होतात पॉप्युलर. खरी गोष्ट आहे. पण सध्याचे सोशल मीडिया ट्रेंड चाललंय म्हणजे पूर्वीपासून होते, पण आज जिथे तिथे सगळ्याच लोकांमध्ये वेगवेगळ्या डाएटची आपण नावं आपल्या समोर येतात. मग कुठेतरी सोशल मीडियाचा हा प्रभाव मानतोय का? अगदी सोशल मीडियामुळे खूप जास्त हा प्रकार वाढलेला आहेच. कारण आपल्याला जागोजागी सगळे असंच वाटतं ना की आपण हेल्दी म्हणजे काय, की आपले 6 पॅक ॲप किंवा आपण अगदी सडपातळ किंवा अखंड जिम मध्येच आयुष्य घालवायचं म्हणजेच हेल्दी झालो असं ह्याच आपल्याला इमेजेस सारखे दिसत राहतात सगळीकडे. आणि इंस्टाग्राम वगैरेचं तर अल्गोरिदम असंच आहे की एक रील बघितली की आपल्याला सतत त्याच रील मिळणार, त्यामुळे तसं वाटणं साहजिक आहे. पण खरं आयुष्य किंवा खरं आरोग्य फॉर दॅट मॅटर तसं नसतं. म्हणजे तुम्हाला रील आणि रिअल लाईफ मध्ये खूप फरक आहे. खूप खरं आहे. हे जे सध्याचे जे ट्रेंड मॅम चालू आहेत ते प्रत्येक वयोगटासाठी साजेसे असतात का? म्हणजे अगदी मस्करीत अगदी आम्ही म्हणतो की अगदी शाळेतल्या मुली सुद्धा याबद्दल डिस्कस करत असतात, पण त्यांच्या वयासाठी डाएट करणं किंवा ते वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करणं हे कितपत योग्य आहे? एक तर हल्ली डाएट म्हणजे ना हा शब्द, आता मी न्यूट्रिशनिस्ट आहे, मी डाएट थेरपी शिकलेली आहे, तरी मला डाएट हा शब्द आवडत नाही. का बरं? कारण डाएट म्हटलं की काहीतरी तुम्ही वर्ज्य करणार आहात किंवा काहीतरी वेगळंच विचित्र खाणार आहात, हा एक समज झालेला लोकांचा. आणि अशा प्रकारचं जे डाएटिंग आहे म्हणजे तुम्ही आहार तुमचा व्यवस्थित ठेवा, फॉलो अ हेल्दी डाएट, व्हेरी गुड, करता येते, ठीक आहे. पण डाएटिंग हा जो प्रकार आहे की सध्या मी डाएटिंग करते म्हणजे काय, तर मी काहीतरी खूपच थोडं खाते किंवा मी खातच नाही किंवा मी नुसत्या उकडलेल्या भाज्या खातेय, मी नुसतं सूपच पितेय किंवा मग बिना तेला तुपाचं काहीतरी बनवतेय, असे बरेच प्रकार असतात. किंवा मी दिवसभरात एकदाच काहीतरी थोडंसं खाणार आहे किंवा मी सकाळी खाणार आहे, संध्याकाळी खाणार आहे, कीटो करणार आहे, प्रचंड प्रकार आहेत हल्ली, ठीक आहे.
हा जो डाएटिंगचा प्रकार आहे हा कुणासाठी चांगला नाहीये. बरं. म्हणजे फक्त लहान वयातल्या मुलींसाठीच नाही, पण मोठ्याही लोकांसाठी तो चांगला नाही. त्यामुळे तो इट्स नॉट रेकमेंडेड फॉर एनीवन ॲट ऑल. डाएटिंग नाही, तुम्ही तुमचं डाएट हेल्दी ठेवा, आहार व्यवस्थित हेल्दी ठेवा, तुम्ही तब्येत नीट ठेवा तुमची. अति वजन वाढलेलं जर असेल म्हणजे फॅट मास, कारण हा फरक समजणं खूप गरजेचं आहे की वेट लॉस म्हणजे काय, की आता काही पण करून मला माझे 15 किलो वजन कमी करायचंय आणि ते मला उद्या कमी करायचंय, अशा ह्याच्यात येतात. म्हणजे आता आमच्या क्लिनिकमध्ये पण जेव्हा येतात ते, खरंच शक्य म्हणजे कसं लोकांना हा असं वाटू शकतं की उद्या ओव्हरनाईट आपण लगेच म्हणजे आता ते म्हणताना म्हणतात की नाही म्हणजे अगदी मी काय उद्या म्हणते असं नाही, पण मला महिन्याभरात तरी करायचंच आहे. पाहिजे. ठीक आहे. आता तेव्हा 2 गोष्टी ते विसरतात, की हे जे तुमचं 15 किलो वजन जे जास्त झालेलं आहे ते काही गेल्या आठवड्याभरात नाही झालेलं आहे. ते तुमचं गेल्या 10 वर्षात 15 किलो वाढलेलं आहे किंवा 5 वर्षात वाढलेलं आहे 15 किलो वजन. तर त्यामुळे त्याला ते तुम्ही 5 वर्ष ज्या गोष्टीला वाढायला लागले तर ते तुम्ही 15 दिवसात कसं करू शकणार आहे. आणि जर तुम्ही काहीतरी मेथड वापरून किंवा कुठल्या तरी फॅट डाएटचा प्रकार वापरून जर ते कमी केलंच तर ते तसं राहणार नाहीये. मला इन्स्टंट वेट लॉस जर हवा, टेम्पररीच असणार आहे. इन्स्टंट वेट लॉस हवा आहे मला, की म्हणजे काही पण करून मला वजन काट्यावरचं वजन जर कमी करायचंय तर त्यासाठी तर काय आपण एक हात मग काढून घ्या माझा, म्हणजे 15 किलो कमी झालंय असंही होऊ शकतं ना. पण त्या तशा इन्स्टंट वेट लॉसला किंवा वेट लॉस स्पेसिफिकली की काही करून मी 15 किलो 20 किलो कमी करते, ह्याला काही अर्थ नसतो. का बरं? कारण तुम्ही असं येणं केल्या प्रकारे काही पण करून वजन कमी करण्याच्या मागे लागलात की हे जे सगळे फॅट डाएटिंगचे प्रकार जे आपण म्हणतोय ना, त्याच्यामुळे तुमचं मसल मास कमी होतो सगळ्यामुळे. म्हणजे आपले स्नायू जे आहेत ते खूप वीक व्हायला लागतात. आणि स्नायू वीक होतात म्हणजे काय, की आपलं मसल जे आहे, आपलं हृदय आहे, आपलं लिव्हर आहे, आपलं ब्रेन आहे, लंग्स आहेत, फुफ्फुसं आहे, सगळं काही मसलपासूनच बनलेलं आहे. मग आपण जेव्हा मसल मास कमी होतो तेव्हा आपले सगळे ऑर्गन्स पण ते वीक व्हायला लागतात. मग असा वेट लॉस काही कामाचा नाही. सो गरजेचं काय आहे की तुम्ही फॅट लॉस करा. आता आपण जसं म्हणतो की मी जर माझं वजन आटोक्यात ठेवलं तर माझी तब्येत नीट राहणार आहे. अगदी बरोबर आहे तसं. पण ते वजन मग कमी करायला म्हणून म्हणजे काय करायला हवं, तर आपलं फॅट कमी करायला हवं. कारण रिस्क जी असते की म्हणजे आता माझं पोट जर खूप मोठं झालं, काही काहींचं असतं बघ की बाकी वजन ठीक आहे पण त्यांचं पोट जास्त वाढलेलं आहे किंवा ज्यांना बिअर बेली असं म्हणतात की म्हणजे तुम्ही आता ते काही नॉट नेसेसरीली की ते बिअर पिऊनच त्यांचं वजन वाढलेलं आहे, पण तशा टाईपचं असं की पोट पुढे आलेलं आहे किंवा बायकांचं सुद्धा आणि पुरुषांचं सुद्धा दोघांचंही हल्ली बघायला मिळतं असं. तर आता पोट जर तुमचं जास्त असेल पुढे आलेलं किंवा वाढलेलं असं असेल तर मग त्याच्यामुळे तुमच्या हृदयावरची जे म्हणजे रिस्क आहे, हृदयाचं आरोग्य जे आहे ते तुमचं त्याच्या धोक्यात येतं. म्हणून ते म्हणतात की बाबा थोडं 4 किलो वजन कमी करा ह्या उद्देशाने की तुमचं पोट कमी होईल. ठीक आहे. पण कारण वेस्ट टू हिप रेशिओ आणि वेस्ट टू हाईट रेशिओ हे 2 रिस्क फॅक्टर्समध्ये स्क्रीनिंगमध्ये धरले जातात. तर तुमचा तो जर कमी झाला म्हणजे पोट कमी झालं की माझा WHR जो आहे तो कमी होणार आहे. तर मग त्यासाठी म्हणून मग सांगतात की थोडं वजन कमी करा. ठीक आहे. पण हे जे फॅट डाएटिंगचे सगळे जे प्रकार आहेत की नाही त्याच्याने काय होतं जर तू बघशील तर की जे म्हणजे असं एखादं एक्स्ट्रीम डाएट करून मी 15 किलो कमी केलं किंवा 10 किलो कमी करून जे येतात ते कसे दिसायला लागतात, त्यांचे गाल सगळे आत जातात. ठीक आहे. त्यांचे हातपाय बारीक होतात. पण पोट जसं आहे ते तसंच राहतं. उलट हातपाय अजून बारीक झाल्यामुळे ते पोट अजून जास्त नीट दिसायला लागतं बाहेर असं जास्त पुढे. मग असं जेव्हा तुम्ही वजन कमी करताय दॅट यू आर डुईंग ॲट द कॉस्ट ऑफ मसल लॉस. म्हणजे तुमचा मसल मास कमी होतोय, तुम्ही त्याला कन्झर्व नाही केलं जे आहे ते, आणि फॅट जे आहे ते जागीच राहिलं. कारण वजन कमी करायला जसं मी म्हटलं की एक हात गाळून पाडू शकता किंवा मसल मास कमी करू शकता. कारण आपल्या शरीराचं वजन जे आहे हे 4 म्हणजे मसल फॅट सगळ्यांनी बनलेलं आहे. तर त्यामुळे दॅट इज नॉट रेकमेंडेड. राईट. तुम्ही बोलता बोलता एक गोष्ट म्हणालात की म्हणजे अगदी एखाद्या व्यक्तीला एखादीच गोष्ट माझी बाबा बारीक हवी आहे असं म्हटलं जातं, ज्याला आपण फॅट रिडक्शन म्हणतो. स्पॉट रिडक्शन. येस, सॉरी. तर या स्पॉट रिडक्शन मध्ये कितपत तथ्य, असं एखादंच म्हणजे मला पोट कमी करायचंय किंवा मला कंबर कमी करायचे असं होऊ शकतं का? नाही, अजिबात नाही. स्पॉट रिडक्शन हा खूप मोठा स्कॅम आहे. असं अजिबातही होत नाही. जर मी सर्जिकली जाऊन त्याला कमी केलं की म्हणजे सर्जरी केली मी की तेवढं पोटाखालचे माझे जे फॅट
टिश्यूज आहेत ते कमी करायला तरच होऊ शकतं. पण नाही तर असं आम्ही डाएट देतो की म्हणजे फक्त बेली फॅट रिड्युसिंग डाएट किंवा लाईक असं तुम्ही फक्त कंबर बारीक करणार किंवा फक्त तुमचं मांड्याच बारीक करणार, हिप्सच बारीक करणार असं शक्यच नाहीये. जेव्हा तुम्ही फॅट लॉस करता तर तेव्हा तुमचं पूर्ण शरीरातलं फॅट कमी होतं आणि त्याच्यात तुम्ही अजिबात असं प्रेडिक्ट नाही करू शकत कुणीच. म्हणजे जर कोणी तुम्हाला असं सांगत असेल की आता तुम्ही जवसाची चटणी खा म्हणजे तुमचं पोट कमी होईल, तर ते झूट बोलतायत. अजिबात खरं नाही सांगत आहेत काहीही. तर तसं तशा याला म्हणजे बळी पडू नका असल्या प्रकारांना आणि इट्स नॉट नो वन कॅन प्रेडिक्ट. दुसरा एक सध्या जे फॅड चाललंय तो म्हणजे प्लांट बेस्ड डाएट, ज्याला आपण वेगन डाएट वगैरे पण म्हणू. कितपत तथ्य आहे त्याचा खरंच शरीरावर चांगल्या अर्थानं परिणाम होत असतो का? प्लांट बेस्ड डाएट हे काही फॅड नाहीये. ओके. म्हणजे ते फॅट डाएट्समध्ये काउंटही नाही होणार. कारण काही लोक नाही त्यांना म्हणजे प्रिन्सिपली ते नसतं आवडत बरोबर. आणि म्हणून ते तसं ठरवतात की आता आपण जे काही ॲनिमल बेस्ड आहे म्हणजे नॉनव्हेज जे आहे ते किंवा दुग्धजन्य पदार्थ पण आहेत ते बंद करणार आहे असं. Right. आणि दॅट्स जस्ट अ चॉईस. म्हणजे असं काही तो फॅट डाएटमध्ये नाही धरतायत. पण हेही आहे की आपल्याकडे अजून असा काही डेटा नाहीये की ज्यांनी आपण असं म्हणू शकतो की जर तुम्ही प्लांट बेस्डच डाएट खाल्लं आणि तुम्ही ॲनिमल बेस्ड डाएट खाऊन म्हणजे कंपेअर जर आपण केलं तर हे जास्त सुपिरियर आहे वगैरे अशातला काही भाग नाहीये. बरं. पण हे नक्की आहे की आपण जर कोणी मांसाहार पण करत असेल तर युजुअली मांसाहार जेव्हा तुम्ही करता तर त्याच्यात त्याच्यातलं फॅट जे आहे, चरबीचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं. आणि तुमच्या डाएटमध्ये जर चरबीचं प्रमाण जास्त असेल तर मग तुम्हाला त्याच्यामुळे जे फॅट गेन होतं किंवा वजन वाढीचे प्रकार होतात तर ते होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि सॅच्युरेटेड फॅट असतं त्याच्यात जास्त. म्हणजे दुधात सुद्धा सॅच्युरेटेड फॅट असतं. आणि म्हणून तुम्हाला ते जर कमी केलं तर मग आपोआप तुमचं म्हणजे वजन कमी व्हायला लागणं म्हणजे फॅट म्हणजे ओव्हरऑल टोटल बॉडी वेट कमी व्हायला लागणं किंवा तुम्हाला इम्प्रूव्ड पॅरामीटर्स म्हणजे कोलेस्ट्रॉल जर वाढलेलं असेल आणि मी पूर्ण विगन डाएट जर केलं तर त्यामुळे थोडा वेळ का होईना मला माझे कोलेस्ट्रॉल पण थोडंसं कमी झालंय वगैरे असं होऊ शकतं. नॉट नेसेसरीली सगळ्यांचंच होईल पण होऊ शकतं असं. ह्याचा अर्थ हा नाही की मी मांसाहार करून किंवा मी अंडी खाऊन चिकन खाऊन मी हेल्दी नाही राहू शकत असं अजिबात नाहीये. तुम्ही मांसाहार करत असताना सुद्धा तुम्ही तुमचं आरोग्य जपू शकता म्हणजे आणि त्याच्यात काही म्हणजे वाईटही नाहीये. देयर इज नो गुड ऑर बॅड. बोथ आर फाईन. सो मॅम, इंटरमिटंट फास्टिंग जे आहे त्याचा कसा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो, चांगला वाईट दोन्ही, आणि कुठल्या वयोगटातल्या लोकांनी ते केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे? इंटरमिटंट फास्टिंग हे एक युजफुल टूल आहे. म्हणजे जसं आता मला एके ठिकाणी जर पोचायचंय तर मी ते चालत जाऊ शकते, मी सायकल चालून जाऊ शकते, मी गाडीने जाऊ शकते. ठीक आहे. तसंच मला जर माझं आरोग्य जपायचं किंवा माझं वजन कमी करायचंय तर एक तर पहिली गोष्ट तुम्हाला वजन कमी करायला तुम्हाला कॅलरी डेफिसिट करायला लागतं. की म्हणजे काय की मी आजच्या तारखेला माझे जे काही मला कॅलरीज लागतायत पूर्ण माझं आयुष्य दिवसभरातली जी एनर्जी लागतेय त्याच्याहून मी कमी खाल्ल्या पाहिजेत कॅलरीज. ओके. तर आता कॅलरी डेफिसिट असलं तरच तुमचं वजन काय आहे ते कमी होणार आहे. मग अशा वेळी तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग जर करत असाल तर काय होतं की आता मी जर आखून घेतलंय की मी 11 ते 7 मध्येच मी खाणार आहे. मी 8 आवर्स ऑफ म्हणजे इटिंग विंडो जी आहे ती माझी 8 तासाची आहे. बाकीचा वेळ मी फास्टिंग करणार आहे. तर ह्यानी काय बेनिफिट होतो की मी जर रात्री 8च्या पुढे कोणाबरोबर बाहेर गेले आणि मी काही खाणार असेल किंवा काही चल रे आपण आईस्क्रीम खाऊन येऊ का किंवा येतो का चल बिर्याणी खायला, हे जर काही होणार असेल रात्री तर ते मी तेव्हा ते बंद होणार कारण मी फास्टिंग करतेय. राईट. मग मी 8च्या पुढे किंवा 7च्या पुढे मी खाणार नाहीये. आपोआपच तुमचे कॅलरीज जे आहेत ते कमी घेतल्या जातात. आणि त्यामुळे ते बेनिफिशियल होतं की म्हणजे आपल्याला कॅलरीज जे काही अन्न म्हणजे जे खातोय टोटल कॅलरीज त्या कमी करण्यासाठी इट्स अ गुड टूल असं. पण अगेन याचा अर्थ हा नाही की तुम्हाला सपोज आता अनेकदा असं होतं की लोकांना मायग्रेन्स असतात किंवा सकाळी उठल्यावर जर त्यांनी 2 तासात खाल्लं नाही तर त्यांचं डोकं प्रचंड दुखायला लागतं. आणि अशा लोकांनी जर इंटरमिटंट फास्टिंग सुरू केलं की म्हणजे मग सकाळी उठल्यापासून मी डायरेक्ट 12 वाजताच खाणार आहे किंवा 11 वाजता खाणार आहे, तोपर्यंत मी डोकं धरून बसणार आहे. मग दॅट इज इम्पॅक्टिंग युअर क्वालिटी ऑफ लाईफ आणि मग तुमचा पूर्ण बाकी दिवस पण खराब जातो त्याच्यात असं. तर मग दॅट वेट लॉस टू मी म्हणजे माझ्यामध्ये तर अशी किंमत देऊन तुम्ही
2 किलो वजन कमी करण्यात काही अर्थ नसतो. सेम थिंग म्हणजे आता जर एक स्टडी झाली होती की ज्याच्यात त्यांनी 30 पार्टिसिपंट्सना सांगितलं की तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करा आणि 30 लोकांना सांगितलं की तुम्ही नुसतं 200 कॅलरीज तुम्हाला कमी करायचे, त्याच्या गाईडलाईन दिल्या. ठीक आहे, की तुम्ही हेल्दी इटिंग कसं करायचंय. आणि मग बघितलं की कोणाचं वजन जास्त कमी झालंय. ठीक आहे, दोन्ही ग्रुप्सचं वजन जे होतं ते एकदम सेम कमी झालं होतं. अच्छा. म्हणजे असं नव्हतं की जे इंटरमिटंट फास्टिंग करतायत त्यांच्यात काही कुठलं तरी स्विच एकदम चालू होतंय की ज्याच्यामुळे त्यांच्यात जास्त फॅट बर्न होतंय वगैरे, असं अजिबात नव्हतं. कारण एसेन्शियली वेट लॉस हा जो प्रकार आहे किंवा फॅट लॉस जो प्रकार आहे हा कॅलरी डेफिसिटचाच खेळ आहे सगळा. त्यामुळे तुम्ही माझं म्हणजे वेळ आखून देऊन तेवढ्या वेळातच खायचं असं करू शकता, किंवा जे मी खातीये म्हणजे दिवसभरात खातीये तर त्याच्यात तुम्ही लाईक यू कॅन एन्श्युअर की आपण हेल्दी खातोय असं. बट आपण हल्ली आता जो रिसेंट रिसर्च जो सगळा झालाय तर त्याच्यात एक लक्षात आलंय की हल्लीचं आपला लाईफस्टाईल जे आहे ना ते इतकं विचित्र झालंय की रात्री अपरात्री पण उठून लोक खातात. हो, क्रेविंग्स, नाईट क्रेविंग्स म्हणतात. क्रेविंग्स येवो न येवो एक असं सांगायलाही असतं की नाही मी आपली रात्री मला झोपच नाही लागत, मग मी जाऊन फ्रीज उघडते, मग मी आईस्क्रीम खाते, किंवा मग आय गेट सो हंग्री, मी आता वर्कआउट करतोय तर मला रात्री भूक लागते असं. मग इन दिस सिनॅरिओ तुम्ही जर 12 तासाचं जर टाइम रिस्ट्रिक्टेड इटिंग केलं, आणि ह्याच्याबद्दल माझ्या पुस्तकात पण डिटेल्समध्ये दिलेलं आहे की तुम्ही जर 12 वाजता टाइम रिस्ट्रिक्टेड इटिंग केलं की म्हणजे काय, की मी जर सकाळी उठल्यावर 8 वाजता माझं पहिलं जे काही खाते ते खाल्लंय तर माझं शेवटचा मील जे आहे ते नेक्स्ट 8 वाजता 8 AM to 8 PM असं जर केलं तरी सुद्धा तुम्हाला खूप बेनिफिट होतो. कारण इन दॅट सिनारिओ ऑल्सो म्हणजे असं केल्याने पण मी रात्री 11 वाजता पिक्चर गेल्यावर जाऊन असा एक मोठा टंपर भरून काही पॉपकॉर्न खात नाही मग अशा वेळी, कारण मी 8 वाजता आपलं तोंड बंद करायचंय हे ठरवलेलं असतं. सो टाइम रिस्ट्रिक्टेड इटिंग हा जरा इझियर वे आहे दॅन इंटरमिटंट फास्टिंग किंवा 16/8 फास्टिंग. मॅम, सध्या मी सोशल मीडियावरती पण बरेचदा एक गोष्ट जास्त ऐकली आहे, ती म्हणजे सूर्यास्त नंतर खायचं नाही. ओके, नो डिनर आफ्टर सनसेट. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नो डिनर आफ्टर सनसेट हे करू शकतो. म्हणजे आयडियल सिनारिओ हाच आहे की तुम्ही जसं मी म्हटलं तसं की तुम्ही 8 ते 7 किंवा 7 ते 7 असं जर खाताय तर साधारणपणे 6:30-7 वाजता सनसेट होतो. त्याच्या आधी खाण्याची पद्धत आपल्याकडे जी आहे ती आयडियल आहे, ती चांगली आहे. पण आता तुझ्यासारखा केस बघ की तू जर आता घरीच ऑफिसमधनं निघून तुला घरी पोहोचतो जर 9 वाजतायत तर मग तू काय करायचं अशा वेळी? त्यामुळे ते असं नाही, आपलं शरीर ना थँकफुली काही असं बघत नाही की आपण की रात्री जेवलोय किंवा सकाळी जेवलोय असं. हा जो नो डिनर आफ्टर सनसेटचा कॉन्सेप्ट आहे हा आपल्या सर्केडियन रिदमवर बेस्ड आहे, की म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त याच्या बरोबर आपलं जे काही मेटाबॉलिझम आहे ते त्याच्याशी अलाइंड असतं पूर्ण दिवसभरातलं. आणि म्हणून जेव्हा सूर्योदय झाल्यावर आणि सूर्यास्त जायच्या आधी असं खायचं की म्हणजे मग त्यानंतर आपलं शरीर पण असं सिस्टम शटडाऊन झालं. शास्त्रीय आधार आहे या गोष्टी, नक्की आहे त्याला आधार. पण आपण आजच्या तारखेला आपण रात्र झाली की काय करतो, अंधार झाला की काय करतो, आपण दिवे लावतो. दिवे लावले की म्हणजे आपल्या शरीराला परत वाटतं दिवस झाला. अच्छा, ओके. आणि म्हणूनच म्हणजे जे म्हणतो ना आपण की रात्री पण तुम्ही झोपलाय तेव्हा फोन बघत बसू नका, त्या लाईटमुळे तुमच्या शरीर जागं ठेवतंय स्वतःला, म्हणून निद्रानाश होतो. एक्झॅक्टली, त्याच्यामुळे पण तुमची सर्केडियन रिदम जी आहे ती इम्पॅक्ट होत असते. तर त्यामुळे असं ऑन पेपर आयडियल सिनारिओ मध्ये जरी ते बरोबर असलं की तुम्ही सूर्यास्ताच्या आधीच काय ते खाणं बंद केलं पाहिजे, हे चांगलं आहे गोष्ट प्रॅक्टिस, पण ते खूप प्रॅक्टिकल नाहीये आजच्या तारखेला. ठीक आहे, मग अशा वेळी मग मी काय सांगते तर आम्ही म्हणण्यापेक्षा की तुम्ही जर आता ऑफिसमध्ये निघताना काय आहे ते थोडं खाऊन घ्या, जरा नीट खाऊन घ्या. म्हणजे जर तुम्हाला बॉइल्ड एग्स वगैरे मिळत असतील तर त्याच्यावर काहीतरी फळ खाल्लं असं तरी खा, म्हणजे प्रोटीन असेल तुमच्या आहारात असं. म्हणजे मग घरी पोहोचेस्तोवर तुमची अगदी म्हणजे भुकेने हैराण झाली असा प्रकार होणार नाही. आणि मग घरी गेल्यावर मग थोडंसं काय ते खाऊ शकता तुम्ही असं, म्हणजे तुम्ही एक्सेसिव्ह नाही होणार. पण मी सूर्यास्ताच्या आधीच खाल्लं किंवा जेवण थांबवलं की आपोआप काहीतरी माझं वजन कमी होईल असं होत नाही. असं त्याच्या मागचं परत कारण हेच असं, जसं मी इंटरमिडियंट फास्टिंगचं समजवलं तसं की मी सूर्यास्तानंतर काही खायचं नाही ठरवलं म्हणजे मग काय मी स्वतःला एक ती
रेषा आखून दिले की ह्याच्या पलीकडे आपण जायचं नाहीये. म्हणजे म्हटल्यावर मग रात्री मित्रमैत्रिणी कोणी आले किंवा कोणी बोलवलं तरी मग मी खात नाही. हा एक फायदा असतो. राईट. बाकी काही म्हणजे एक थोडक्यात शिस्त लागते ती आपल्याला. शिस्त लागते Yes. आणि त्याच्यामुळे काही असं वेगळ्याने फॅट बर्न होते अशातला भाग नाहीये. Right. पण किमान आपण काही म्हणजे अबरसबर खाता नाही बसत बरोबर, रात्रभर. बरोबर. नाहीतर टीव्ही चालू आहे तोवर तोंड पण चालू आहे असं होतं ना. खरंय. म्हणजे हा एका बाजूला सिनारिओ आहे, तर दुसऱ्या बाजूला मी या गोष्टीबद्दल पण ऐकलंय की दिवसातून फक्त 2दाच खायला पाहिजे. त्याबद्दल काय सांगाल? दिवसातून 2दा खायला पाहिजे. 45 मिनिटं हो. सकाळी, 45 मिनिटं हो. संध्याकाळी. परत हा पण एक प्रकारच्या फास्टिंगचाच प्रकार आहे. बरं. आता आपोआपच आणि बरेच लोक हा प्रकार करतात की ते 2दाच खातायत सकाळ संध्याकाळ तेवढ्या आखून दिलेल्या वेळेतच. मग जे हवं ते खा तुम्हाला असं त्याच्यात वजन कमी करण्यासाठी म्हणून. जेव्हा मी दिवसभर जे चालू ठेवलं होतं खाणं तर ते जर मी 2दाच खाण्यावर जेव्हा मी बंधन घालते स्वतःवर तर आपोआपच मी एका वेळी अमुक एक एवढंच खाऊ शकणार आहे. बरोबर. ठीक आहे. बरोबर. मग आणि तसं झाल्यामुळे आपोआपच माझे कॅलरी रिस्ट्रिक्शन होणार आहे. कारण मग मी जेवढं आधी खात होते कारण अनेक लोक त्यांच्या लक्षात नाही येता खूप जास्त खात असतात गरजेपेक्षा. म्हणजे बरोबर. कॅलरी लोड जास्त असतो असं त्यांचा. म्हणजे त्यांना वाटतं की नाही मी तर एवढंच खाते पण त्याच्यात असलेलं तेल, तूप, सगळं जे मसाला असा जो असतो किंवा अगदी साधी गोष्ट तुला सांगायची म्हणजे परवाच एक माझे जे पेशंट आले होते तर त्यांना आम्ही म्हटलं की तुमची पोळी जी आहे ती खूप मोठी आहे. ती खूप त्याच्यात घड्या आहेत. तर त्याच्याऐवजी तुम्ही फुलका करा. राईट. घडीची पोळी जी आणताय ती एकदम प्रॉपर तेलावर भाजलेली अशी. त्यांची ती एक पोळी जी आहे ती पराठ्याची इक्विव्हॅलंट होत होती. एवढे त्याचे कॅलरीज होत होते. एकदम मोठी पोळी होती. म्हणजे आमच्या गावाकडे तशीच सवय आहे. आम्ही म्हटलं ठीक आहे मग त्याची चतकोर पोळी आणा फक्त. कारण एवढ्या कॅलरीज होत्या आणि मग आपल्याला वाटतं की आपण पोळी भाजीच खातोय. पण अशा कॅलरीज वाढू शकतात. मग आता तुम्ही जर सकाळी आणि संध्याकाळी एवढेच वेळा जर म्हणजे खाताय तर मग आपोआप तुम्ही लिमिट करता स्वतःचं जेवण जे आहे ते आणि अशा पद्धतीनं तुम्हाला वेट लॉस दिसू शकतो. पण जे लोक ह्या पद्धतीने वजन कमी करण्याच्या मागे लागलेले असतात त्यांच्या लक्षात आले असेल तुम्ही प्रकार जर आधी केलेले असतील तर की पहिले 5 ते 6 किलो कमी झाल्यानंतर मग ते वजन कमी व्हायचा जो म्हणजे रेट आहे तर तो आपोआप कमी व्हायला लागतो की आधी पहिले तुमचे 2-3 किलो एकदम झटकन कमी होणार आणि मग नंतर तो वजन काटा हलतच नाही. का बरं? कारण दॅट्स नॉट अ सस्टेनेबल मेथड आणि ह्याच्यात तुम्ही तुमचं ॲक्च्युअल जे डाएटमधला जो गॅप्स आहेत त्या काही तुम्ही त्याच्यात बघतच नाहीत. मग तुम्ही जे काही 2 वेळा खाताय तर त्याच्यात पण तुम्हाला व्यवस्थित प्रोटीन मिळतंय, फायबर मिळतंय ह्याचा काहीही विचार नाही करत. मग तेव्हा नाही मग मला तर 7 वाजता 7 ते पावणे 7 खायचंय. मग मी आज पिझ्झा, उद्या बिर्याणी, मग परवा एकदम पावभाजी, बटर पावभाजी विथ चीज असं खाणार मग त्याला काही अर्थ नाही राहत असं. सो इट्स नॉट आय डोंट रेकमेंड इट. पण करतात लोक. त्याच्याने पण आमच्याकडे असेही पेशंट्स येतात की ज्यांनी हा प्रकारे वजन कमी केलेलं आहे आणि वजन कमी झालं त्यांचं पण मग कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलेलं राहिलं कारण त्यांनी डाएट जे आहे ते बदललं नाही असं. अच्छा. मॅम हाय प्रोटीन डाएट बद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे त्याचा कुठे अतिरेक होतोय का? हे बघ हाय प्रोटीन डाएट ना आता त्याला सगळ्यांना असं वाटतं की हल्ली सगळे प्रोटीन करतायत आणि सारखं काय प्रोटीन खायला सांगतायत एवढं प्रोटीन खाऊन म्हणजे आपलं हाय प्रोटीन डाएट झालं असं. पण आपण जर बघितलं तर आपल्या देशात आपला जो आहार आता झालाय ठीक आहे आधीचा तसा नव्हता. आधी आपली आजी जेव्हा स्वयंपाक करायची ना तर तेव्हा ती उसळ केली म्हणून भाजी नाही केली असं नाही करायची. ठीक आहे. आपण आता तसं करतो. मग एक दिवस माझ्या डब्यात प्रोटीन असतं दुसऱ्या दिवशी प्रोटीनच्या नावाने बोंब असते. कारण पोळी भाजीचा डबा मी जेव्हा आणायला लागले तर तेव्हा मी एकच पदार्थ काहीतरी मग तेवढीच जागा आहे. जास्त खायला दिलं की मलाही सांगतात असते मॅडम किती डबे देणार आम्ही असं. मग आपण जेव्हा आपलं पारंपरिक जे पान आहे ते ऍक्च्युली खूप बॅलन्स्ड आहे. पण आपण काय केलंय त्याचे तुकडे केलेत. आमटी भात भाजी पोळी कोशिंबीर असं जे असलेलं आपलं जो पारंपरिक आपलं पान होतं त्याच्याबरोबर ताक. आपण काय करतो आता सकाळी पोळी भाजीचा डबा नेतो रात्री वरण भात खातो. राईट. मग सकाळी प्रोटीन 0 रात्री प्रोटीन भाजी काही नाही आणि ते पण डाळ आपली पातळ. मग तेवढं तुम्हाला प्रोटीन जे आहे ते तेवढं पुरेसं मिळत नाही आणि ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं की सगळ्यांना जे म्हणजे केस गळतायत किंवा अशक्तपणा येतोय चक्कर येऊन पडतायत अनिमिया होतोय आयर्न डेफिशियन्सी अनिमिया होतोय हे सगळं प्रोटीन डेफिशियन्सीमुळे होते. म्हणून माझ्यासारखी सगळी लोक म्हणतात की आधी प्रोटीनचा विचार करा.
त्याचा अर्थ हा नाही की आम्ही सांगतोय की हाय प्रोटीन डाएट तुम्ही घ्यायला लागा असं, की म्हणजे एखाद्याने जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही सकाळी अंड खा नाश्त्याला, दुपारच्या जेवणात पनीर असू द्या आणि रात्री चिकन खाताय तर चिकन असू द्या, त्याचा अर्थ हा नाही की ते हाय प्रोटीन डाएट झालं. ओके, त्याचा अर्थ हा की हे तुम्ही प्रोटीन सफिशियंट डाएट जेवताय. अच्छा. ओके, आणि ते गरजेचं आहे, कारण मग तुम्ही जर प्रोटीन व्यवस्थित खाल्लं नाहीत ना, तर तुमचं शरीर तुम्हाला म्हणजे आपलं शरीर आपल्यासारखं सांगत राहतं की अजून खा ना, मला पुरेसं प्रोटीन मिळालं नाही, अजून खा. सतत मग आपल्याला काहीतरी मंचिंग लागतं सारखं. आणि मग हे आणि हमखास होतं. माझ्याकडे येणारे जे सगळे म्हणतात ना, जे वजन कमी करायला येणारे जे लोक असतात किंवा डायबिटीज कोलेस्ट्रॉल मॅनेज करायला येणारी जी पण जी लोक मंडळी असतात, त्या सगळे नेहमी असं स्वतःला असे जिथे कमी मार्क देतात तो प्रकार म्हणजे की मला क्रेविंग्स होतात खूप, की मला सारखं काही ना काही खावंसं वाटत राहतं, मला सारखे ह्याचे त्याचे क्रेविंग्स होतात, असे प्रत्येक पेशंट ऑलमोस्ट सांगतो. ठीक आहे. आणि हे क्रेविंग्स का होतात? कारण तुम्ही जे तुमचे मील्स आहेत त्याच्यात प्रोटीन तुम्ही इनफ ठेवलं नाही, की म्हणजे तुम्ही सकाळी नाश्त्याला फक्त मी एक पोळी खाऊन पळाले किंवा मी उपमा केला होता सगळ्यांसाठी म्हणून थोडासा उपमा खाल्ला, तो नुसतं गहू आहे, त्याच्यात काही प्रोटीन नाहीये उपम्यात. मग प्रोटीन न मिळाल्यामुळे तुम्ही ऑफिसला पोहोचेसर तुमचं शरीर तुम्हाला सांगायला लागलं की सकाळी प्रोटीन खाल्लं नाही, आता तर खा काहीतरी. आता त्याच्यात आपल्याला लक्षात नाही येत की शरीर आपल्याला सांगतं की प्रोटीन खा. बरोबर. आणि प्रत्येकाचं 100% पेशंट्स किंवा क्लायंट्स आमच्याकडे येणाऱ्या आम्ही हाच अनुभव बघतो की आम्ही त्यांचा नाश्ता बदलला की त्यांचे क्रेविंग जातात. बरं, मग काय असलं पाहिजे नाश्त्यामध्ये? मग तुम्ही काहीतरी प्रोटीनचा सोर्स ठेवा. तुम्ही अंड खात असाल तर अंड खा, किंवा तुम्ही जर काही ना, आता अमेरिकेतले वगैरे जे सगळे क्लायंट्स असतात ते सगळे ओट्स वगैरे खूप खातात तिथे, मग ओव्हरनाईट ओट्स, त्याच्यात मग हाय प्रोटीन योगर्ट, हल्ली कारण हाय प्रोटीन दही योगर्ट पण मिळतं ना, मग तसं हाय प्रोटीन हे करू शकता. किंवा आपण ढोकळा केला तर ढोकळ्याबरोबर पण अजून काहीतरी दही, किंवा तुम्ही चिला केला म्हणजे मुगाचा चिला जो असतो त्याच्यावर थोडंसं पनीर, अगदी पोहे उपमा खात असलात ना तरी सुद्धा त्याच्याबरोबर काहीतरी प्रोटीनवाला असलं पाहिजे. किमान उकडलेले स्प्राउट्स तरी घाला, कडधान्य तरी घाला त्याच्यावर, असं तसं नियोजन करू शकतो आपण. खरंय, कारण ना तुम्ही जसं म्हणालात तसं आम्ही पण ऑफिसमध्ये बसल्या बसल्या मग भूक लागली, मग कधीतरी काहीतरी काढलं खाणं, आणि आपण कामाच्या नादामध्ये आपल्याला लक्षात पण येत नाही आपण किती ते मंचिंग करतोय. आणि मग आम्हाला नेहमी हा प्रश्न पडतो, आमच्या डिस्कशन मध्ये पण असतो की कसं क्रेविंग कंट्रोल करायचं. आणि आजकाल मार्केटमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की त्या क्रेविंग कंट्रोल करतात. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारलं की नेमकं हे क्रेविंग कंट्रोल करायला काय मग नाश्ता आपला असला पाहिजे? क्रेविंग कंट्रोल करायला व्यवस्थित खायचं हा एकच उपाय आहे. म्हणजे नाश्ता जसं म्हणतात राजासारखा व्हायला पाहिजे, त्यात तथ्य आहे का? हो, राजासारखं म्हणजे जरा प्रोटीनची माहिती असलेला राजा. खरंय. तर आपण आता प्रोटीन बद्दल बोललो. तसंच एक असं म्हटलं जातं की रात्रीच्या वेळेस भात नाही खायचा किंवा कार्ब्स जे आहेत ते एलिमिनेट करायचे, कार्बोहायड्रेट्स नाही घ्यायचे. त्याबद्दल काय सांगाल? माझं असं अगदी स्पष्ट मत आहे की जे तुम्हाला सांगतात ना की रात्री कार्ब्स नाही खायचे किंवा भात नाही खायचा, नंतर की भाताचे जे दुश्मन आहेत ना इथे सगळे, तर ते ना खूप शॉर्टकट वापरतायत. कसा? मी तुला भाताच्या ऐवजी जर भाकरी खायला सांगितली तर कॅलरीज सेमच जात आहेत. ठीक आहे, पण मी भात जेव्हा पाण्यात घेते, पहिला भात, दुसरा भात, थोडा अजून भाजी उरली म्हणून भात, मग त्याच्यात मला पोर्शन कंट्रोल करायला खूप जड जातं. ओके, म्हणून मी ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मला हे तुला सांगणं की नाही, तू एवढी छोटीशी एक भाकरी खायची, भात नाही खायचे, हा, हे सोपं आहे. हो, अच्छा, इन दॅट वे असं म्हटलं जातं. बर, ओके. येस. तर मग म्हणून ते आपलं त्यापेक्षा नाही भात बंद करा, कोण समजवत बसणार पेशंटना, एवढा वेळ कोणाला आहे, म्हणून असं जरा शॉर्टकट हे करतात. पण जे तुम्हाला सांगतायत ना की भाताच्या ऐवजी भाकरी खा, ते म्हणजे इट्स नॉट अ व्हेरी नाईस वे. म्हणजे कारण एक तर ते शॉर्टकट वापरतात की तुम्हाला समजवत नाहीयेत, आणि दुसरं म्हणजे की लोकांना असं वाटायला लागतं की भाकरीत कमी कॅलरीज आहेत भातापेक्षा, पण ऍक्च्युली कॅलरीज सारख्या आहेत. उलट बाजरीत तर भातापेक्षा जास्त कॅलरीज आहेत. अच्छा. पण बाजरीत त्याच्या भातापेक्षा फायबर पण थोडं जास्त असल्यामुळे भात एवढी खावत नाही युजली. आता भाजी भाकरी खाऊन पण वजन वाढलेले लोक येतात आमच्याकडे. भात बंद केलाय आम्ही, आता तर आम्ही भाकरीच खातोय, भात पण बंद केलाय, तरी सुद्धा आमचं वजन नाही कमी होते, आता काय करणार, आता अजून काय उरलं,
असे पण येतात लोक, पण दॅट्स बिकॉज कॅलरीज आर सेम, दोन्ही कॅलरी सेम आहेत. अच्छा. तर तुम्ही कॅलरी डेफिसिट एस्टॅब्लिशच नाही होत. त्यामुळे भाताचा काही दोष नाहीये. आपण जेवढा तो भात खातोय आणि मग प्रत्येक वेळी भात घेताना त्याच्यावर तूप घालतोय, हा. त्याचा प्रॉब्लेम आहे तिथे. बर, खरंय. झिरो शुगर डाएट हम्म. असंही केलं जातं. त्याचा हम्म. शरीरावर कितपत परिणाम होत असतो, हम्म. चांगला वाईट दोन्ही? कारण बरेचदा असं म्हटलं जातं की एकदम पण शुगर बंद केली तरी पण ती शरीराला चांगली नाही, किंवा एकदम ती खाल्ली तरीही ती शरीराला चांगली नाही. मला ना माझी आई विचारायची हे, हा. की म्हणे अमिता, जेव्हा मी न्यूट्रिशन शिकत होते तेव्हा, हा. म्हणे की आता हे तुम्ही म्हणता की एक तर काय गुळ आणि साखर म्हणजे दोन्ही साखरच असते वगैरे म्हणता, साखरेची काही आपल्याला गरज नसते असं म्हणता, कारण नसते गरज काही साखरेची. तर म्हणे पण ते असं कसं की तुम्ही जसं तू विचारते जसं की जसं आपल्याला बाकीच्या न्यूट्रिएंट्सची गरज असते तशी शुगर ॲज अ न्यूट्रिएंटची पण गरज असणार नाही का? जर मी पूर्ण बंद केली तर मला शुगरची डेफिशियन्सी नाही का होणार? हो हो, हाच प्रश्न आहे ना तुझा. येस. तर आता आईला जे उत्तर दिलं तेच मी तुला सांगते, ठीक आहे? शुगर जी आहे ही आपल्याला भात, पोळी, डाळ, भाज्यांमधनं सुद्धा टू सम एक्सटेंट अशी आपल्याला कार्ब्स जे आहेत ते सगळीकडनं मिळत असतात. देवासारखेच कार्ब्स आणि फॅट आहेत, अत्र तत्र सर्वत्र आहेत. त्यामुळे आपण काही शुगर जर बंद केली तर आपल्या बॉडीला काही असा शॉक मिळणारे आणि आपण कोसळणारे असले काही प्रकार होत नाहीत. आणि म्हणून तुम्ही, आणि का बरं म्हणतात की नो शुगर डाएट करा किंवा साखर बंद करा, हे का सांगतात? कारण आजच्या तारखेला आपण खूप जास्त पॅकबंद अल्ट्रा प्रोसेस्ड असे पदार्थ खातो, आणि त्या सगळ्यात म्हणजे आता तू मला सांग की बटाट्याच्या वेफर्समध्ये साखरेचं काय काम आहे? बरोबर. सॉल्टेड चिप्स जर आहेत, बटाट्याचे वेफर जर आहेत, तर त्याच्यात साखरेचं काय काम आहे? पण आपण जर लेबल वाचलं तर त्याच्यात पण साखर असते. बरोबर. ओके. किंवा जे काही नमकीन आहे, जे शेव वगैरे तळलेली असते, त्याच्यात पण साखर असते. आणि म्हणून जे म्हणतात की तुम्ही शुगर बंद करा, की म्हणजे त्याच्याने अनइंटेंडेड की म्हणजे मी फारसा प्रयत्न न करून सुद्धा मग माझी सगळी साखर बंद होते, विच मीन्स की माझ्या एक्स्ट्रा कॅलरीज ज्या आहेत त्या बंद होतात. पण त्याचा अर्थ हा नाही की साखर टॉक्सिक आहे किंवा मी बाकी काहीही पॅकबंद पदार्थ, जसं मी बाकी काहीही पॅकबंद पदार्थ फारसे असे खात नाही काही. आणि जर असं जसं आज प्रवास करायचा होता मला, तर मी एक प्रोटीन बार माझ्याबरोबर आणला होता, तर इतपतच असतं. बाकी काही म्हणजे पाकिट उघडून खातीये किंवा बिस्किट खातीये असं काही प्रकार नसतो. मग अशा वेळी मग मी काय करते की मला जर वेळ असेल तर तेव्हा मी साखरेवाला चहा पिते. मला मी जसा म्हणजे करते आलं घालून किंवा लेमन ग्रास म्हणजे गवती चहा वगैरे घालून तसा चहा आवडतो. डज इट मीन की मी म्हणजे खूप साखर नाही घालत, पण 1 चमचा जरी साखर असली तरी ते काही विष आहे का? अजिबात नाही. तेवढं आपण करू शकतो. पण ही शिस्त किंवा ह्याचं हे काउंटिंग जे आहे ते बऱ्याच लोकांना जमत नाही. आणि मग जर आपण थोडंसं खा म्हणलं किंवा एखाद चमचा चालेल जर आम्ही सांगितलं पेशंट्सना आपण, तर ते 1 चमचाचे 10 चमचे व्हायला वेळ लागत नाही. म्हणून साखर बंद करा असं सांगतात. येस, समजतंय. हळूहळू लिंक लागते. खरंय. पण आता आपण कीटो डाएट कडे वळूया. कीटो डाएट आणि आणखीन एक तुम्ही मला डाएटचा प्रकार म्हटलेला होता, ओमॅड, 1 मील अ डे. येस. या डाएटच्या बद्दल तुमचं काय मत आहे? कीटो डाएट जे आहे ते लोकांना वाटतं हाय प्रोटीन डाएट आहे. तर पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची म्हणजे की कीटो हे हाय फॅट, मॉडरेट प्रोटीन, झिरो किंवा नो कार्ब्स, लो कार्ब्स असं डाएट आहे. ठीक आहे. त्याच्यात कीटो डाएट करताना तुम्ही कीटोसिस इंड्यूस करायला मला खूप जास्त फॅट खायला लागतो. ठीक आहे. आणि तसं कीटो डाएट करत असताना तुमचं वजन सुरुवातीला झपाट्याने कमी होईल, पण तुमचं फॅट पर्सेंटेज जे आहे शरीराचं ते कमी होणार नाही. ठीक आहे. त्याला सुद्धा तुम्हाला जर फॅट पर्सेंटेज कमी करायचं असेल तर भरपूर स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे व्यायाम जिममध्ये जाऊन तसा करायलाच लागतो, तर होईल. तरी सुद्धा इट्स नॉट गोइंग टू कम डाऊन. म्हणजे जे आपण एरवी रेग्युलर हेल्दी बॅलन्स डाएट खाऊन जसं होतं तसं होत नाही त्याच्याने. ठीक आहे. कीटो डाएट हे ओरिजिनली हे एपिलेप्सी किंवा तुम्हाला जे न्यूरोलॉजिकल आजार असतात तर त्यासाठी रेकमेंड केलं जाणारं थेरप्युटिक डाएट आहे. आणि ते जेव्हा दिलं जात होतं तसं थेरप्युटिक डाएट, कारण त्या तशा एपिलेप्सी किंवा असे आजार जर असतील तर त्याच्यात कीटो देऊन त्यांना बेनिफिट होतो, म्हणजे असं बघितलं गेलं.
त्याचा एक साईड इफेक्ट लोकांना कळला की अरे यांचं वजनही झपाट्याने कमी झालंय आणि मग ते प्रचलित झालं. ठीक आहे. अच्छा. मूळ उद्देश त्याचा कधीही वेट लॉस हा नव्हताच, नव्हता. पण आता त्याचा गैरउपयोग करतायत सगळे की किटो डाएट वापरून असं विपर्यास झाला त्याचा. हा खूप जास्त. आणि दुसरं होतंय कसं की तुम्ही आता 5-6 वर्ष तुम्ही किटो करत राहिलात, एक तर ते भयंकर अवघड आहे किटो डाएट करणं, म्हणजे कारण तुम्ही पोळी भात काही काही खातच नाहीये त्याच्यात आणि सारखं सारखं म्हणजे इवन भजी करायची, कारण तेलकट तुपकट असं भरपूर फॅट खूप जास्त खायचंय आणि मग तुम्ही 3-4 वर्ष केल्यावर मग त्याच्यात वजन कमी झालंय पण तुमचं LDL कोलेस्ट्रॉल वाढलं, ट्रायग्लिसराइड्स वाढले, असे प्रकार होतात. त्यामुळे किटो इज नॉट रेकमेंडेड. दुसरं जे आपण म्हणलं ते ओमॅड म्हणजे 1 मील अ डे. सध्या ओमॅड डाएट खूप पॉप्युलर आहे. बरेच सिनेतारका किंवा असे पण सेलिब्रिटीज पण खूप एन्डोर्स करतायत. तर 1 मील अ डे हा पण एक इंटरमिटेंट फास्टिंग किंवा तुम्ही जे आपण सकाळ संध्याकाळ 2 वेळा खायचं जे म्हटलं त्याऐवजी एकदाच खायचं असं. अच्छा. जे हवं ते खा, पण बाकी दिवसातनं म्हणजे 24 तासातनं तुम्ही एकदाच काय ते खाणार आहात असं डाएट आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जर आधी 3-4 हजार कॅलरीज घेत असाल तर एका वेळी किती खावणार आहे तुम्हाला? 400, 500, 600 कॅलरीज. एकदम इतकं कॅलरी डेफिसिट केल्यामुळे मग होणारं जे वजन तुमचं कमी होतं ते 1 मील अ डे डाएट आहे. अगेन ते तुम्हाला जर डायबिटीज असेल, तुम्हाला जर PCOS आहे त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स असेल किंवा तुम्हाला मायग्रेन्स होत असतील, तुम्हाला काही ऑटो इम्युन डिसऑर्डर्स असतील की म्हणजे हल्ली बरेच एंडोमेट्रिओसिस किंवा तुम्हाला लुपूस किंवा हाशिमोटोज असे भरपूर ऑटो इम्युन डिसऑर्डर्स असतात, तर तसे काही असतील तर ह्या कुणाहीसाठी 1 मील अ डे डाएट रेकमेंडेड नाही आहे. तर आता जसं तुम्ही म्हणालात वेगवेगळ्या प्रकारचे डाएट त्यांचे असे चांगले वाईट दोन्ही परिणाम आहेत, शरीरावरती ते परिणाम होत असतात. तर या डाएटचा मनावर कुठेतरी मानसिक आरोग्यावर पण परिणाम होत असतो का? म्हणजे त्याचा किती परिणाम असतो? खूप जास्त, खूप जास्त. बघ आता माझ्याकडे येणारे पण खूप असे प्रकार केलेले जी लोक असतात ना, त्यांच्यात मी हमखास बघते ते ना खायला घाबरायला लागतात. नको, मी भात नाही खात, माझं वजन वाढेल. नको, मी ते जे तू चिकन खायला सांगतेय, माझं वजन वाढेल. तर मुळात तुम्ही अन्नाला, जी ही किती छान गोष्ट आहे आपल्या आयुष्यात बघ, की आपण जे काही जेवतोय, आपण सणासुदीला किंवा आज काय छान केलंय किंवा हवा बदलली, पाऊस यायला लागला की जे आपल्याला काही खावंसं वाटतं. फूड इज अ सोर्स ऑफ जॉय. पण हे असं जेव्हा आपण डायटिंग करायला लागतो ह्या प्रकारचं, मग तेव्हा ते फक्त निव्वळ कॅलरीज किंवा गिल्ट हेच 2 भाव तुमच्या ह्याच्यात येतात, म्हणजे मनात येतात की नको बापरे, मी गोड खाल्लंय पण मी कसं काही पण करून मी ते विसरू, त्याचा विसर पाडला बेटर आहे, कारण मला ते खूप गिल्टी वाटतंय, जाऊ दे. म्हणजे आपण डोळे बंद केले म्हणजे जग आपल्याला बघत नाही वाला प्रकार असा वाटतो. ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्ही तुमचा वाढदिवस जरी असला तरीही थोडासा जरी केक खाल्ला तरी तुम्हाला गिल्टीच वाटत राहणार की अरे बापरे, आज माझं डाएट मोडलं होतं. आणि हा जो प्रकार आहे आणि ह्याच्यातनंच म्हणजे खूप वेळा असं होतं की तू जर बघशील तर की बरेच असे स्टडीज झाल्या की ज्याच्यात त्यांनी जे अखंड डाएटिंग कुठल्या प्रकारचं जे करत होते त्यांना ते बघत राहिले आणि त्यांना ऑब्झर्व केलं. लॉन्जिट्युडनल स्टडीज झाल्या अशा आणि त्याच्यात त्यांच्या हे लक्षात आलं की असं जेव्हा कॉन्स्टंट डाएटिंग जे करत असतात की म्हणजे कधी हे डाएट कधी ते डाएट असे जे अखंड करतायत, तर त्यांना कितीही ते बारीक झाले तरी ते आरशात स्वतःला जाडच बघत राहतात. त्याला म्हणतात ऑर्थोरेक्सिया. एक ऑब्सेशन होतं तुमचं की म्हणजे मला ॲनोरेक्सियाही आहे, बुलिमिया आहे आणि ऑर्थोरेक्सिया असे 3 प्रकारचे म्हणजे हे मानसिक रोग आहेत. अच्छा. ओके. की जे तुम्हाला ईटिंग डिसऑर्डर्स म्हणतात ह्याला, की जे तुम्हाला तुमचं जे तुमच्या अन्नाशी जे नातं आहे ते पूर्णपणे बदलून टाकतात आणि ते तुम्हाला अन्न जे आहे ते तुम्हाला आनंद कुठल्याही प्रकारचा मग देत नाही आणि तुम्हाला भीती वाटायला लागते ते खायची आणि तुम्ही कितीही बारीक झालात तरी नाही, मला अजून माझं फॅट कमी करायचंय, मला अजून बारीक व्हायचंय किंवा मी हे जे खातेय आईने केलेले पुरणपोळी आहे छान, ही ती पुरणपोळी नाही राहत, त्या 500 कॅलरीज राहतात. असं होतं आणि त्यामुळे दॅट्स द अदर रिझन की म्हणजे का
मी तर जिथे जाते तिथे अखंड सारखी हे सांगत असते, की हे जे फॅट डाएट्स आणि हा जो प्रकार आहे, हा तुम्ही अजिबात करू नका. यासाठी नाही, की म्हणजे की तुम्ही फॅट डाएट कराल, तुमचं 5 किलो तुमचं तुम्हीच कमी कराल, तर माझ्याकडे काय येणार असं नाही, अजिबात नाही. पण त्याच्यामुळे होणारे जे तुम्हाला मानसिक ताण जो आहे, तो खूप आणि लाँग टर्म राहतो. म्हणजे तुम्हाला ही जी भीती बसते ना खायची, ती कायमस्वरूपी बसते आणि ते मग परत बदलायला खूप वेळ लागतो. खरं, म्हणून. खरं. आता आपण थोडं उत्तरार्धात येतोय. नक्की. आपण आपल्या म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांना काय असे मुख्य सल्ले द्याल? जसं तुम्ही म्हणालात, की वेट मॅनेजमेंट किंवा वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये फरक आहे. हं. तो तर आपण आता प्रेक्षकांना सांगितला. तसंच अगदी उत्तरार्धात जर तुम्हाला प्रेक्षकांना काही टिप द्यायच्या असतील, की हं. बाबा हेल्दी वेट मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, हं. तर तुम्ही काय द्याल? उपासमार करून वेट मॅनेजमेंट होत नाही. हं. खाऊन पिऊन वजन कमी करता येतं हं. व्यवस्थित. हं. आणि कायम तुम्ही मी हे काही खाणार नाहीये, वर्ज्य करणार आहे. त्यापेक्षा मी आता भाजी जास्त खाणार आहे. आज मी घरचं जास्त खाणार आहे किंवा मी बाहेरचं म्हणजे शंकरपाळे आणण्यापेक्षा जर मला शंकरपाळेच खावेसे वाटतायत, तर मी घरात बनवून शंकरपाळे हे खाणार आहे. असं ठरवलं तर त्याचा जास्त फायदा होतो. आणि जर तुम्हाला कोणीही जर सांगत असेल, की नाही फक्त डाएट करायचंय, काहीही व्यायाम करायची गरज नाही, आपोआप असं 10 किलो वजन कमी होतंय, तर तशा लोकांपासून खूप जास्त सावध राहा. कारण अशा वेळेला ज्या पद्धतीनं जर तुम्ही काही पावडरी घेताय किंवा काही मील रिप्लेसमेंटचे शेक्स असतात हल्ली बरेच, की म्हणजे सकाळी ते एक नुसतं शेक प्यायचं आणि संध्याकाळी नुसता थोडासा वरण-भात खायचा असेही प्रकार असतात. असं करून वजन जे कमी होतं, ते कधीही टिकून राहत नाही. मग ते म्हणतात, की जिम सुटलं, की आम्ही सुटतो. पण तो दोष तो जिमचा नसतो. जिमला जात होता तोवर तुम्ही जे डाएट व्यवस्थित खात होतात आणि मग ते कायम मग बंद करून टाकल्यावर मग तुमचं परत वजन वाढणार आहे. सो एसेन्शियली तुम्ही वेट मॅनेजमेंट याच्याकडे शॉर्ट टर्ममध्ये बघू नका, बरोबर. की मी 5 किलो, 10 किलो हा एम नाही नका ठेवू. मला माझं आरोग्य जपायचंय हा एम ठेवा. हा ध्येय ठेवलात, Very की म्हणजे तुम्हाला लाँग टर्म मला कायम जसं माझ्या पुस्तकावर लिहिलेलं आहे, की खरंय. सोप्पं आणि सस्टेनेबल Yes. काय आहे ते बघा. आणि हे पुस्तक मला प्रेक्षकांना दाखवायचं आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा पाहिलं. काय, किती आणि कसं खायचं हे मॅमचं पुस्तक काहीच दिवसामध्ये लॉन्च होणार आहे. मात्र हे तुम्हाला Amazonवरती सुद्धा मिळू शकतं. तुमच्या जवळच्या पुस्तकालयामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. त्यामुळे नक्की हे तुम्ही घ्या. हा तुमच्यासाठी एक डाएट मंत्र असेल असं मी म्हणेन. आणि अगदी म्हणजे लास्ट बट नॉट द लिस्ट जर बोलायचं झालं तर आरोग्यम धनसंपदा आहे. अर्थातच. त्याच्यामुळे त्याबाबत तुम्ही वेगवेगळे हे जे फॅड आहेत त्याबद्दल जे तुम्ही म्हटलत, मी म्हणेन गप्पा मारल्यात. म्हणजे मी जसं सुरुवातीलाच म्हटलं, की मनातला तो संवाद आहे. म्हणजे हा कुठल्याही प्रकारचा असा फॉर्मल चर्चेचा भाग नाहीये. तर अगदी तुम्ही गप्पा मारल्यासारखं आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लोकमत सखीचा भाग झाल्याबद्दल धन्यवाद. थँक यू. बाकी तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. काही प्रश्न असतील तर ते मेन्शन करा. इतर कुठल्या विषयांवर तुम्हाला अशाच प्रकारचे पॉडकास्ट हवे असतील तेही आम्हाला सांगा. आम्ही नक्की त्या प्रकारे काम करू आणि बाकी लोकमत सखीला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.